बातमी आहे पश्चिम बंगालमधली। कारण निवडणुकीमध्ये झालेला पराभव ममता दीदींच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि अशातच आता ममता दीदींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका दिली आहे। त्यामुळे आता ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर पुढे पश्चिम बंगालमध्ये काय होऊ शकतं, काय होणार आहे, पहा या रिपोर्टमध्ये। ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार, पश्चिम बंगालमध्ये दोन दोन मुख्यमंत्री, কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব, হারলে আমি যদি শপথ দিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম। এখন তো কোশ্চেन ডাজंट अराइज। पश्चिम बंगालमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी घेतलेल्या या भूमिकेनं खरी लढाई आत्ता सुरू झाली असंच म्हणावं लागेल। भाजपनं थेट 207 जागा जिंकून सत्ता मिळवली, पण ममता बॅनर्जींनी मात्र सत्ता सोडायला नकार देत मीच मुख्यमंत्री, मला निवडणूक आयोगानं हरवलं असं म्हणत या निवडणूक प्रक्रियेवरच सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय घेऊन आम्हाला धोका दिल्याचा गंभीर आरोप केला। परंतु ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर काय होऊ शकतं? ज्या पक्षानं बहुमत गमावलं आणि तरीही मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात। बहुमत नसल्याचं स्पष्ट झाल्यास राज्यपाल आपला विशेष अधिकार वापरून मंत्रिमंडळ बरखास्त करून मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवू शकतात। त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज नाही। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा देणं ही एक राजकीय परंपरा आणि नैतिक जबाबदारी मानली जाते, पण या निवडणूक प्रक्रियेत SIRच्या माध्यमातून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्यानं नैतिकता मातीमोल झाल्यामुळे राजीनामा न देण्याचा ममता बॅनर्जींचा हा निर्णय जाहीर झालाय। परंतु यामुळे कायदेशीर पेचात हे प्रकरण अडकणार नाही हेही निश्चित आहे। चीफ इलेक्शन कमिशनर कोणाला कसं नेमायचं तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया। मोदींनी काय केलं, पंतप्रधान त्यांचाच मंत्री आणि ऑपोजिशन म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूनी गेलं आणि त्यामुळे त्यांना पाहिजे त्या माणसाला नेमता येतं। मग त्या माणसावर विश्वास राहत नाही की माझ्या मते ममतांनी आत्ता राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांनी तो दिला नाही आहे। विधानसभेची मुदत कधी संपते तर ती उद्याच संपते 7 तारखेला। राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते। सलग 15 वर्ष मुख्यमंत्री आणि 25 वर्ष खासदार राहिलेल्या ममता बॅनर्जी यांना कायद्याची जाण आहेच। हे पद आपल्याला सोडावं लागणार हे त्यांनाही निश्चितच माहिती आहे। परंतु निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात त्यांनी या माध्यमातून प्रतिकात्मक आंदोलन निर्माण करण्याचा हा प्रयत्न केलाय। तसंच याआधीही केंद्र सरकार, ईडी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अनेकांनी अगदी अटक झाल्यानंतरही, ज्यामध्ये केजरीवाल आणि नवाब मलिक यासारख्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे आता ममतांनी हातात काहीही उरलेलं नसताना राजीनामा न देण्याची भूमिका घेऊन खरी लढाई आत्ताच सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।